रव्याचा शिरा, मूग डाळीचा शिरा तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण बेसन पिठाचा शिरा बनवतोय। तोंडात टाकताच विरघळणारा बेसन पिठाचा दाणेदार शिरा कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। या व्हिडिओत आपण बेसन पिठाचा दाणेदार शिरा बनवण्यासाठी एक खास ट्रिक पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, नेहा राजगुरू या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आपण बेसन पिठाचा दाणेदार हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। खूपच टेस्टी, तोंडात टाकताच विरघळणारा बेसन हलवा बनवण्यासाठी एका पातेल्यात 1 वाटी पाणी गरम करूयात। एकाच वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत। माझ्याकडे केशर आहे म्हणून मी यामध्ये 5 ते 6 केशरच्या काड्या घालतेय। तुम्ही हवं तर थोडासा रंग घालू शकता, नाही घातलं तरी चालेल। यामध्ये मी साखर घालत नाहीये, आपल्याला पाक बनवायचा नाहीये तर फक्त पाणी गरम करून घ्यायचे। तर हे पहा, पाण्याला उकळी आली आहे। गॅस बंद करून याला बाजूला ठेवूयात। आपण ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतले। यातले 1 चमचा तूप गरम करूयात। तूप गरम झाले, काही ड्रायफ्रूट्स परतून घेऊयात। त्यासाठी इथे मी काही बदाम व काजू घेतलेत। यांना मंद आचेवर क्रंची होईपर्यंत परतून घेऊ। गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये, तर मंद आचेवर सुकामेवा छान तुपावर परतून घ्यायचा आहे। आपले बदाम काजू छान परतून झाले, त्यांचा हलकासा रंग बदललाय। यांना बाजूला काढून घेऊ। याच तुपात मनुके परतून घेऊ। मनुक्यांना आपल्याला शेवटी परतून घ्यायचे, नाहीतर मनुके करपण्याची शक्यता असते। तर इथे मनुके छान फुललेत, यांना बाजूला काढून घेऊ। आता याच कढईत अर्धी वाटी तूप आहे ते घालूयात। यातलं फक्त 2 चमचे तूप आपल्याला बाजूला काढून ठेवायचे, जे आपल्याला नंतर लागणार आहे। आता या तुपात आपल्याला घालायचे 1 वाटी बेसन व सोबतच 3 चमचे बारीक रवा। रवा तुम्ही जाडही वापरू शकता। तर मंद आचेवर बेसन व रवा आपल्याला सतत परतत राहायचा आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये। अगदी 10 मिनिटात हा हलवा तयार होतो। आता हे बेसन जरी कोरडं वाटत असेल, पण हळूहळू हा सॉफ्ट होत जातो व याला तूप सुटतं। फक्त मंद आचेवरच याला सतत परतायचं आहे। आपण रव्याचा, मूग डाळीचा, गव्हाच्या पिठाचा शिरा नेहमी बनवतो, पण आज आपण बेसन पिठाचा शिरा बनवतोय। हा शिरा खूप स्वादिष्ट तर बनतो, शिवाय झटपट बनतो। इथे 4 ते 5 मिनिटे झाली आहेत। तुम्ही पाहू शकता बेसन सॉफ्ट झालेलं आहे, याला तूप देखील सुटलं आहे। याला आपल्याला याचा हलका रंग बदलेपर्यंत सतत परतत राहायचं आहे। तर इथे एकूण 9 मिनिटे झाली आहेत। तुम्ही पाहू शकता बेसनाचा रंग बदलला आहे। याला छान हलका गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे 3 चमचे दूध। दूध घातल्यामुळे आपला बेसन हलवा दाणेदार बनणार आहे। तर हीच ती खास ट्रिक आहे, ज्यामुळे बेसन हलवा दाणेदार बनतो। तर दूध घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला छान दाणे आलेत। तर आपला बेसन हलवा दाणेदार बनण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे, अजिबात स्किप करू नका। आता यामध्ये घालूयात 1 वाटी साखर। साखर अशी बेसनासोबत घातल्यामुळे ती छान कॅरमलाइज होते, हलव्याला छान रंग येतो व हलवा स्वादिष्ट बनतो। 1 वाटी बेसनाला आपण 1 वाटी साखर घेतली व 1 वाटी पाणी घेतलंय। तर इथे आपली 2 मिनिटे मंद आचेवर बेसन व साखर छान परतून झाली आहे। आता यामध्ये केशर घालून गरम केलेलं पाणी घालूयात। संपूर्ण केशर पाणी घातल्यानंतर याला मंद आचेवर आपण मिक्स करून घेऊ। जसं जसं आपण याला मिक्स करत जाऊ, तसं तसं यातलं पाणी शोषलं जातं व हा कढईपासून सुटला जातो। तर इथे आपला बेसन हलवा तयार आहे। गॅस बंद करूयात। आता यामध्ये घालूयात 1 चमचा वेलची पूड व तळलेले बदाम, काजू, मनुके। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्वात शेवटी यामध्ये घालूयात आपण जे 2 चमचे तूप बाजूला ठेवलं होतं ते घालूयात। त्यामुळे शिऱ्याला छान चमक येते। इथे आपला खूपच स्वादिष्ट, तोंडात टाकताच विरघळणारा दाणेदार बेसन हलवा तयार आहे। गरमागरम सर्व्ह करूयात। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।